जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, हेल्थ इश्यूमुळे सोमवार आणि मंगळवारचा व्हिडिओ अपलोड होऊ शकला नाही. हे जे 2 दिवसाचे करंट अफेअर्स आहेत, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा कव्हर करणार आहोत आणि आजपासून पुन्हा एकदा आपण आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजला सुरुवात करूया. पहा, 20 तारखेला मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की कोणता देश हा भारताचे जन औषधी केंद्र सुरू करणारा पहिला देश ठरला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मॉरिशियस हा भारताचे जन औषधी केंद्र सुरू करणारा पहिला देश ठरलेला आहे. या जन औषधी केंद्राचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर इमेजमध्ये दिसतच असेल, एस जयशंकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यासहच एस जयशंकर यांनी मॉरिशियसमधील पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशियस मैत्री गार्डनचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. आजच्या सत्रामधील पहिला प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारे पहिले आशियाई पुरुष कोण ठरले आहेत? तर नुकतंच आता लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आला आहे व या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारे ते पहिलेच आशियाई पुरुष ठरले आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, या टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये लिएंडर पेस यांचा खेळाडू या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे, तर विजय अमृतराज यांचा टेनिसमध्ये योगदान करता या श्रेणीत या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. अमृतराज यांच्याबरोबरच त्या श्रेणीत ब्रिटिश पत्रकार रिचर्ड इव्हान्स यांचा देखील या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, आता आपला भारत आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये टेनिसपटूंना समाविष्ट करणारा जगातील 28वा देश ठरला आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला हे माहित आहे का की या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारी पहिली आशियाई खेळाडू कोण आहे? तर नोट करून घ्या, चीनच्या लीना या महिला खेळाडू या टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या आशियाई खेळाडू आहेत. त्यांना या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये 2019 साली स्थान देण्यात आलं होतं. आता इथे लिएंडर पेस यांचा उल्लेख आला आहे, तर यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती सुद्धा पाहून घेऊया. लिएंडर पेस यांनी पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत मिळून एकूण 18 ग्रँड स्लॅम मिळवले आहेत. त्यांनी 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते एकमेव भारतीय टेनिसपटू आहेत. त्यांना 1996-97 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 1990 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2001 मध्ये पद्मश्री तर 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. व विजय अमृतराज यांच्याविषयी सांगायचं झालं तर 1970 ते 1980च्या दशकात ते एक व्यावसायिक खेळाडू होते आणि 2001 मध्ये युनायटेड नेशन्स शांतीदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले ते पहिलेच भारतीय देखील आहेत. प्रश्न क्रमांक 2, सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणी केला आहे? तर मित्रांनो, आता निर्मला सीतारामन यांनी आपला 7वा अर्थसंकल्प सादर करून सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. याआधी सलग अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाबतीत त्यांनी मोरारजी देसाई यांची बरोबरी केली होती व आता मोरारजी देसाई यांना सुद्धा मागे टाकून त्यांनी सलग 7वा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजी देसाई यांनी सलग 5 पूर्ण अर्थसंकल्प व एक अंतरिम अर्थसंकल्प अशा प्रकारे सलग 6 अर्थसंकल्प सादर केले होते, तर सीतारामन यांनी सलग 5 पूर्ण अर्थसंकल्प, एक अंतरिम अर्थसंकल्प व पुन्हा आता एक पूर्ण अर्थसंकल्प अशा प्रकारे सलग 7 अर्थसंकल्प सादर केले आहेत. बरं, एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर केले आहेत? तर मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत. मोरारजी देसाई नंतर 9 अर्थसंकल्पासह पी चिदंबरम आहेत, तर 8 अर्थसंकल्पासह प्रणव मुखर्जी हे 3ऱ्या स्थानावर आहेत. बरं, ब्रिटिशांच्या काळात पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला होता? तर 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्यम यांनी ब्रिटिशांच्या काळातील पहिला अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प षण्मुखम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला होता. आता हा प्रश्न पहा, कोणत्या देशाने जगातील पहिल्या हायस्पीड कार्बन फायबर ट्रेनची निर्मिती केली आहे? तर आता जगातील पहिल्या हायस्पीड कार्बन फायबर ट्रेनची निर्मिती ही चीन या देशाने केली आहे. मित्रांनो, ही जी कार्बन फायबर ट्रेन आहे ही सध्याच्या पारंपरिक ट्रेनपेक्षा सुद्धा 11% हलकी असून तिला 7% कमी ऊर्जा लागणार आहे. या ट्रेनच्या वापरामुळे CO2च्या उत्सर्जनात वार्षिक किती टक्क्याने घट होईल? तर या ट्रेनच्या वापरामुळे CO2च्या उत्सर्जनात वार्षिक 130 टनाने घट होण्यास मदत होईल. तसेच या ट्रेनची स्पीड
ही 140 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जगातील पहिल्या हायस्पीड कार्बन फायबर ट्रेनची निर्मिती चीन या देशानं केली आहे. प्रश्न क्रमांक 4. अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधी 2022 ते 2024 पर्यंत विनय मोहन क्वात्रा हे भारताचे परराष्ट्र सचिव होते व नुकतेच आता ते या पदावर निवृत्त झाल्यानंतर विक्रम मिस्री त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे व आता विनय मोहन क्वात्रा हे अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत म्हणून कार्य करतील. विनय क्वात्रा यांनी 2015 ते 2017 दरम्यान PMO मध्ये सहसचिव म्हणून देखील कार्य केलं होतं. तसेच त्यांनी याआधी फ्रान्स व नेपाळ या 2 देशांचे राजदूत म्हणून देखील कार्य केलेलं आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, नुकतेच आता सुभाष प्रसाद गुप्ता यांची सुरिनाममध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 65व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता ही जी 65वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड आहे याचं आयोजन ब्रिटनमध्ये करण्यात आलं होतं. ब्रिटनमध्ये कोठे? तर ब्रिटनमधील बाथ येथे 21 जुलै रोजी ही स्पर्धा पार पडली असून यात भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत 4थे स्थान पटकावलेलं आहे. बरं, यामधील पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं? तर 192 गुणांसह यात अमेरिकेनं पहिलं स्थान पटकावलं आहे. दुसरं स्थान चीननं, तर तिसरं स्थान दक्षिण कोरिया या देशानं पटकावलं आहे. आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत 4थ्या स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 6. हंगेरियन फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद पटकावणारे ऑस्कर पियास्त्री हे कोणत्या संघाचे खेळाडू आहेत? तर हे जे ऑस्कर पियास्त्री आहेत हे मॅक्लेरेन मर्सिडीज या संघाचे खेळाडू असून फॉर्म्युला 1 रेसिंगमधील त्यांचे हे पहिलेच विजेतेपद आहे. नाव लक्षात ठेवा, ऑस्कर पियास्त्री असं त्यांचं नाव असून त्यांनी आता हंगेरियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांचे नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. कमला पुजारी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी भाताच्या 100 जातींची यशस्वी लागवड करत पारंपरिक बियाणाचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यांना त्यांच्या कार्यासाठी 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर 2004 मध्येच ओडिशा सरकारने त्यांना सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. याबरोबरच त्यांना 2002 मध्ये इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली, तर या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, याआधी मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात व सध्या नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असल्यामुळे ते सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष देखील आहेत. बरं, जर एक्झाममध्ये असं विचारलं की नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत, तर सुमन के बेरी हे नीती आयोगाचे सध्या उपाध्यक्ष आहेत. मित्रांनो, आता नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली आहे, तर यामधील पूर्णवेळ सदस्य आणि पदसिद्ध सदस्य यांची नावे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. एक्झाममध्ये बऱ्याच वेळा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर नोट करून घ्या, आता नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य हे डॉक्टर VK सारस्वत, प्रोफेसर रमेश चंद्र, डॉक्टर VK पॉल आणि अरविंद वीरमणी असतील. तर नीती आयोगाच्या पदसिद्ध सदस्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे. बरं, नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे शैक्षणिक सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर आता शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे 22 जुलै ते 28 जुलैपर्यंत शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. बरं, हा शैक्षणिक सप्ताह कशासाठी साजरा करण्यात येत आहे? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हा शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय प्रसारण दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय प्रसारण दिन आहे हा दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 23 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर भारतात 23 जुलै 1927 रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी बॉम्बे येथे पहिल्या रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले होते. त्यानिमित्त भारतामध्ये दरवर्षी 23 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. बरं, या इंडियन ब्रॉडकास्ट कंपनीचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं?
तर 1930 मध्ये या इंडियन ब्रॉडकास्ट कंपनीचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं व 1936 मध्ये या इंडियन ब्रॉडकास्ट कंपनीचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं व याच ऑल इंडिया रेडिओला 1956 मध्ये आकाशवाणी असं नाव देण्यात आलेलं आहे. आकाशवाणीचं ब्रीदवाक्य काय आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या फिफा क्रमवारीत भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.